नेमकं हे काय आंदोलन आहे, कुठून आला, आंदोलनाचं काय स्वरूप आहे, काय मागणी? देरुळा तालुका औंढा जिल्हा हिंगोली या ठिकाणी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना देता, न नोटीस देता, कोणताही म्हणजे बचावासाठी वेळ न देता अचानक पोलीस घेऊन धाक निर्माण करून महिलांना मारहाण करून महिलांचा विनयभंग करून त्या ठिकाणी जबरदस्ती त्या ठिकाणी संविधानाचे निकष न पाळता त्या निळा झेंडा पाडून मोडतोड करून निघून गेलेला आहे. म्हणून आमच्या देरुळवासियांची ही मागणी आहे की अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा 3(1)(3) नुसार त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल करण्यात यावी. तसेच 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. जे आमच्या भावना दुखावल्या त्यानुसार 218 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा हे आंदोलन आज हिंगोलीला वादळ थांबलं याचं चक्रीवादळात रूपांतर होऊन हे लवकरच मंत्रालयात घुसेल हा सांगण्यासाठी आता गावची सगळी मंडळी आहेत आणि कधीपासून निघाले होते? जवळपास मला वाटते 4 ते 5 दिवस झालेले आहेत आणि जवळपास जिल्ह्यातले, कारण आम्ही जिल्ह्याच्या बाहेरचे मुद्दाम सांगले नाही, या नालायकाला जाग येईल असा आमचा भास होता म्हणून आम्ही जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांना सांगलाय. पण हे लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सगळ्या महाराष्ट्राचं वादळ घेऊन हे वादळ आमच्या बौद्ध समाजाच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर गेल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देण्यासाठी हे आंदोलन, हा मोर्चा होता. प्रमुख काय मागणी आहे? नंबर 1, ज्यांनी झेंड्याची विटंबना केली त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल करावा 208 नुसार. पायाला वाईट हेतून ढकललं, नको त्या जागी हात लावला त्यानुसार 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. विना परवाना विना नोटीस त्यांनी झेंडा काढला. कारण 6 नोव्हेंबर 2024 सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश DY चंद्रचूड यांनी सांगितलं उत्तर प्रदेश प्रकरणात ज्या योगी सरकारने घरं पाडले होते न नोटीस देता, जे घरं रोडवर होते त्यांना 25 लाखाचा दंड ठोठावला आणि सुप्रीम कोर्टाचं 24चं जजमेंट आहे की अतिक्रमण जरी असेल तर बिना नोटीस देता बचावासाठी वेळ न देता पाडता येणार नाही. म्हणून 3(1)(3) काय सांगते, आमचं जे श्रद्धास्थान असले ठिकाण आहे तिथं जर तुम्ही पाळलं तर अट्रॉसिटी लावा, हा नवीन कायदा लावतो. म्हणून त्यांच्यावर तात्काळ अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे. झेंडा भावना दुखावल्या हे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि महिलांचा विनयभंग केला हा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जरी गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे सांगण्यासाठी आजचं भव्य दिव्य पैदल आणि बिराड आंदोलन